रेवा, मी पुढे जातो का? हाय, कसे आहात? मस्त ना? मी आय एम ऑल्सो फाईन. आणि माणसाने नेहमी ना मस्तच असायला पाहिजे, हो ना? निराशेच्या पोकळीमध्ये काही सुद्धा घडत नाही. आपलं दार बंद म्हणून कोणाचंच काही अडत नाही. असं ज्यावेळी पाडगावकर बोलून जातात त्यावेळी विचार करावा लागतो. आपलंच दार आपण बंद करून घेतलेलं आहे. बाहेरून येणारा प्रकाश आपणच अडवतोय आणि आपणच ओरडतोय अंधार अंधार म्हणून. आपण नेहमी वाचतो, बोलतो, ऐकतो की आपल्याकडं शेतकऱ्यांची परिस्थिती बिकट आहे. हो, हे खरं आहे. पण मला एक सांगा, परिस्थिती बिकट आहे म्हणून निराश व्हायचं की परिस्थिती बदलायचा प्रयत्न करायचा? समजा मी ठरवलं की मला माझी परिस्थिती बदलायची. कोण अडवेल मला? मी हा बदल घडवलाय आणि माझ्या आयुष्यात हा टर्निंग पॉइंट आणला USK ॲग्रोनं. USK ॲग्रो विथ द हेल्प ऑफ ॲग्रिकल्चरल सायन्स, म्हणजेच युनायटेड सर्व्हिसेस फॉर कास्तकार. शेतकऱ्यांना शेती तंत्रज्ञान सुलभतेनं उपलब्ध करून देणारी कंपनी. ग्रोईंग विथ ग्रोअर असं ब्रीद असणाऱ्या USK ची ही अमेझिंग उत्पादनं. शेतीला समृद्ध करणाऱ्या खूप कंपन्या आहेत, त्यांचे अनेक उत्पादनही आहेत. मग USK चं वेगळेपण काय? लेट्स सी. SRP9 म्हणजे सिलिकॉन रॅपिड प्रोटेक्शन देणारं फर्टिलायझर. आपण NPK वापरतो, सूक्ष्म आणि दुय्यम अन्नद्रव्य ही पिकाला देतो, पण सिलिकॉन सारखं रोगप्रतिकारक अन्नद्रव्य देत नाही. ऑस्ट्रेलियामध्ये सिलिकॉनच्या वापराबद्दल क्रांती झाली आणि आपल्याकडे USK ही भारतातली पहिली कंपनी आहे जी सिलिकॉन बेस्ड फर्टिलायझर्स मध्ये काम करते. द्राक्ष बागायतदारांमध्ये आयकॉन शाईन आणि सुपर साईज ही लोकप्रिय आहेत. हे द्राक्षमण्यांच्या फुगवणीसाठी, एक समान वाढीसाठी आणि लांबीसाठी हे सर्वोत्तम पर्याय आहेत. तुम्हालाही पिकाचं वजन आणि पिकाचा गोडवा वाढवायचा आहे? USKचं शुगर फास्ट हे भारतातील पहिलं असं रासायनिक संयुग आहे की जे अतिजलदरित्या पिकामध्ये शोषलं जातं आणि तात्काळ परिणाम दाखवतं.
या 2-3 प्रॉडक्ट्स मधून आपल्याला हे लक्षात आलंच असेल की USK किती स्पेशल आहे ते. खरंच स्पेशल आहे. आता मी याचा वापर करणार आहे. रितेश, येस मिश्रण रेडी आहे का? येस, वी आर ऑलमोस्ट रेडी. ओके. गुड. आता त्या टाकीत केलेलं मिश्रण आम्ही ह्या ट्रॅक्टरच्या टँक मध्ये टाकतोय. ओके. बाय. बाय. हाय, मी रेवा. काय झालं? हे आमचं सगळं असं काम बघून जरा कन्फ्यूज झालात का तुम्ही? नाही, खरं तर हे सगळं बघायची आपल्याला सवयच नाही. कारण शेती म्हणजे कष्टाचा व्यवसाय आणि शेतकरी म्हणजे कुणीतरी पिचलेला, चिखलात मळलेला, रापलेला माणूस, असं चित्र आपण वर्षानुवर्ष बघत आलो. का नाही, म्हणजे असा काही नियम आहे का की शेतकऱ्याने हे असंच असलं पाहिजे? माझ्याच बाबतीत सांगते. मी जेव्हा रितेशशी लग्न करण्याचा निर्णय घेतला तेव्हा अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या. अरे बापरे, शेतकरी नवरा कसं होईल हिचं? आपल्याकडे ना हल्लीच्या मुलींची हीच मानसिकता. म्हणजे आपला भावी नवरा महिन्याला 5-10 हजार कमवत असेल तरी चालेल, पण तो शेतकरी नको का? कारण मातीत हात मळवावे लागतात ना. कुणी सांगितलं? माझे हात बघा. परिस्थितीपासून पळ काढण्यापेक्षा याच हातांनी मी ही सगळी परिस्थिती बदलली. आणि शेती हा सुद्धा एक व्यवसाय आहे, या धोरणातूनच ही प्रगती साधली. प्रगतीच्या वाटा उजळवण्यासाठी USKची अनेक उत्पादनं आमच्या सोबत आहेत. आता बघा, पिकांवर रोग पडल्यानंतर आपण रोगप्रतिकारक वापरतो. याचा जसा चांगला तसाच उलट परिणामही होतो. उलट परिणाम असा की या रोगांची औषधाविरुद्ध प्रतिकार शक्ती खूप वाढते आणि मग हे रोग औषधांना दाद देत नाहीत. म्हणून मग रोग होऊच नयेत यासाठी सुमॅक हे पिकांमध्ये फायटोअलेक्झिनची निर्मिती करून रोगांना निष्क्रिय बनवतं. हे जे द्राक्षाचं वेल आपण बघतोय त्याची शेंडा वाढ व्हावी, बाळी नियंत्रण आणि काडी पक्व व्हावी यासाठी USK याचं सीझर हे प्रोडक्ट वापरतो आपण. डाळिंबावर तेल्या, बिब्या असे काही रोग पसरतात. त्यासाठी सिफॉन हे बुरशीजन्य प्रतिबंधक अतिशय प्रभावी ठरतं. तसंच फुलकळीचं प्रमाण वाढावं, फळगळ आटोक्यात यावी यासाठी सुपरस्टार 9 जे अगदी नावाप्रमाणे सुपर डुपर स्टार आहे. रितेश, हे द्राक्षांचे वेल किती छान गुंफलेत ना. अगदी आपल्या दोघांच्या आयुष्यासारखे. चल, काहीतरीच तुझं. अगं हो, बघ ना, हे जे द्राक्षांचे वेल आहेत ना, यांची गुंफण कशामुळे माहितीये? हंस आणि सुपर हंस या USKच्या प्रॉडक्ट्समुळे. आणि खरं सांगू तर आपल्या आयुष्यातली सुखाची गुंफण सुद्धा USK मुळेच आहे.
वा, ही तुलना मला मान्य आहे हा. आणि त्याच्यासाठी आपल्याकडे ह्युमी4G, रूट शाईन हे सगळे प्रोडक्ट्स आहेतच की. कारण या पिकांचा विकास त्याच्या मुळांच्या विकासावर अवलंबून आहे. खरंय. आपण तरी मुळांची नातं कुठं तोडले? या मातीची सेवा निष्ठेने करायची हा भाव मनात आहेच ना. हो, पण आपण या मातीशी अगदी डोळसपणे एकरूप झालो. येस, म्हणूनच आपला भविष्यकाळ खूप समृद्ध असेल. हो, USK चे प्रॉडक्ट्स आहेत ना, PSB, KMB, व्हर्टिसिलियम, सुडोमोनास अशी USK ची बायो फर्टिलायझर्स आपल्याला अजून समृद्ध करणार आहेत. हो. फक्त शेतकऱ्यांनी त्यांचे कष्ट आणि अडचणींवर मात करून हे ध्येय गाठलं पाहिजे रे. खरंय. ए ऐक ना, मला खूप भूक लागली. अरे हो, तुझं ज्यूस रेडी ठेवला, मी सांगायचीच विसरले. वाव, खरंच? अरे थांब. वाव, अरे वा. तुला विल्मा रुडॉल्फची गोष्ट माहितीये का ग? हो, ऑफकोर्स. अमेरिकेत 1940 साली जन्मलेली ती मुलगी पोलिओग्रस्त बनली तीच ना. डॉक्टरांनी ओपिनियन दिलं होतं की ती आता यापुढे कधीही चालू शकणार नाही. हो, पण तिने प्रयत्न केले आणि 1956 सालच्या ऑलिम्पिकच्या स्पर्धेत मला वाटतं वयाच्या 16व्या वर्षी तिने धावण्याच्या स्पर्धेत कांस्य पदकही मिळवले. करेक्ट. एवढंच नाही तर 1960 सालच्या ऑलिम्पिक मध्ये गोल्ड मेडल मिळवणारी ती पहिली महिला ठरली. हो रे. याचा अर्थ काय होतो की जगातल्या या यशस्वी व्यक्तींकडे काही फार वेगळं असतं असं नाही, पण चाकोरी बाहेर जाऊन प्रयत्न करतात ते लोक. अगदी खरं. आपले शेतकरी सुद्धा असेच उन्नत व्हावे यासाठी शेती या व्यवसायात हरित क्रांती करणारे नॉर्मन बोरलॉग, स्वामीनाथन, दूध व्यवसायात धवल क्रांती करणारे वर्गीस कुरियन आणि आपले मिसाईल मॅन डॉक्टर APJ अब्दुल कलाम या सगळ्यांनी हे स्वप्न बघितलं. चला मग USK ग्रुप ऑफ कंपनीचं स्वप्न आपण साकार करूया. कारण फक्त USKच नाही तर पाण्यात विद्राव्य म्हणजेच वॉटर सोल्युबल अशी अनोखी खतं घेऊन आली आहे USK ची उपकंपनी SRPM ऑर्गॅनिक्स अँड केमिकल्स. हे स्ट्रॉबेरी पिकांमधील सूक्ष्म अन्नद्रव्याची गरज पूर्ण करणारं केमिकली चिलेटेड मायक्रोन्यूट्रिएंट आणि मॅग्नेशियम आणि सूक्ष्म अन्नद्रव्य मिळवून देणारं हे चिलेटेड मॅक्सवेल S. हे मॅक्सवेल S आणि मॅक्सवेल DF. मला वाटतं हे दोन्ही ठिबक सिंचनातून देता येतं हो ना. येस. बघूयात. बघा, इतकं सोपं आहे हे. SRPMचं हे जे रामबाण आहे ना, हे शेतकऱ्यांमध्ये खूप लोकप्रिय आहे. फक्त हे फवारणीतनच द्यायचं, म्हणजे यातलं कॅल्शियम पानांवर चिकटून बसतं आणि बुरशीचा प्रादुर्भाव होऊ देत नाही. एक्झॅक्टली. स्प्रेवेल हे जे आहे हे चिलेटेड मायक्रोन्यूट्रिएंट आहे. पकडतोस. झिंक मध्ये चिलेटेड झिंक आणि फेरोचिल मध्ये चिलेटेड फेरस ही अन्नद्रव्ये उपलब्ध आहेत जी आपल्याला फवारणी किंवा ठिबक सिंचनातून सुद्धा देता येतात. आपला शेतकरी ग्लोबल व्हावा असा USKचा प्रयत्न आहे. त्यासाठी जर्मनीच्या कॉम्पो एक्सपर्ट कंपनीशी टायअप केले. आंतरराष्ट्रीय तंत्रज्ञान आपल्या मातीत उतरवलंय. कॉम्पो एक्सपर्ट्सचे जगप्रसिद्ध बास फोलियर 19-19-19 आणि 13-40-13 आणि 6-12-36 ही सगळी उत्पादनं पाण्यात 100% विद्राव्य आहेत.
इक्लोनिया मॅक्सिमा नावाच्या एका दक्षिण आफ्रिकेतील समुद्रीय वनस्पतीच्या अर्कापासून बनवलेलं बासफोलियर केल्प हे अमेझिंग आहे. म्हणजेच काय तर पिकांचे फुटवे, शाखांची वाढ, मुळांची वाढ, फळांची फुगवण आणि रंग सुधारणार हे सर्वात अप्रतिम खत. आंतरराष्ट्रीय तंत्रज्ञान जर आपल्याला आपल्या मातीत रुजवायचं असेल तर कृषी साक्षर व्हायला हवं. शेती हा अडाणीपणे करायचा व्यवसाय नाहीये हे आतापर्यंत लक्षात आलंच असेल. अगदी बरोबर आहे. आणि आता सगळ्यात महत्वाची गोष्ट, शेती हा व्यवसाय आहे. त्यामुळे इतर व्यावसायिकांप्रमाणेच आपणही या व्यवसायात स्वतःला झोकून दिलं पाहिजे. सवडीनुसार शेती नको, हो ना? येस. तुम्हाला एक घटना सांगतो. सौदी अरेबियातल्या नरेंद्र थत्ते नावाच्या एका भारतीय माणसाला एका अमेरिकन माणसाने विचारलं, तुमच्या भारतात वर्षातून 4 महिने पाऊस पडतो फक्त, पडलेले ते पाणीही वाहून जातं. गेली हजारो वर्ष हे असंच चाललंय. मग गेल्या हजारो वर्षांमध्ये शेतीचं किंवा पाण्याचं नियोजन करायला का नाही जमलं आपल्याला? काही झालं की आपलं आभाळाकडे बघायचं, नाहीतर शासनाकडे. आपण स्वतःकडे कधी बघणार? आपल्याला तहानलेल्या कावळ्याची गोष्ट माहिती आहे ना? माठाच्या तळाशी साचलेलं पाणी खडे टाकत टाकत त्याने वर आणलं आणि स्वतःची तहान भागवली. याच्याही पुढे जाऊन आधुनिक युगातला कावळा स्ट्रॉ लावून पाणी पिण्याची शक्कल लढवतो. कल्पकता हवी. पाणी कमी असलं तरी तहान भागली पाहिजे. असंच प्रेमाचा ओलावा देणारं USKचं प्रगती इरिगेशन. रितेश, आपण पाहतो आहोत सिंचनामध्ये ऑनलाईन आणि इनलाईन असे 2 प्रकार आहेत. ऑनलाईन मध्ये पंप, सँड फिल्टर्स, स्क्रीन आणि डिस्क फिल्टर्स खताची टाकी, व्हेंचुरी मेन लाईन, सब मेन लाईन, लॅटरल लाईन, ड्रिपर, कंट्रोल व्हॉल्व, फ्लश व्हॉल्व, पॉलिफिटिंग असे सगळे घटक येतात. हे दीर्घकाळ राहणाऱ्या फळपिकांसाठी आहे. तुला माहितीये, इनलाईन मध्ये मात्र ड्रिपर हे लॅटरलच्या आत 2 रोपातील अंतरानुसार ठेवतात. राईट. आणि हे ऊस, भाजीपाला पिकांसाठी असतं. प्रगतीचे तुषार संच अतिशय उत्तम दर्जाचे आहेत. वीज, पाणी, खत, मजुरी यामध्ये 50% कपात आणि उत्पन्नात 50% वाढ हे प्रगती इरिगेशनचं योगदान आहे. हो. आणि अरे, आपल्याला विक्री पश्चात सेवा सुद्धा मिळते. त्यानंतर पंप कसे हाताळावेत याचं प्रशिक्षणही मिळतं. आणि हो, आपल्या इथे असलेली पाण्याची कमतरता आणि विजेचा चाललेला लपंडाव याला पर्याय म्हणून शेतकऱ्यांना स्वयंचलित यंत्रणा सुद्धा उपलब्ध करून दिलेली आहे. USK बरोबर अनेक शेतकऱ्यांनी उत्तुंग भरारी घेतली आणि घ्यायलाच हवी. 4 चौघांपेक्षा वेगळं काही करायचं म्हणलं ना की भीती वाटते आपल्याला. आणि हेच आपल्या प्रगतीसाठी बाधक ठरतं. आणि रेवा, USK ॲग्रो एवढ्यावरच थांबलेलं नाहीये. शेतकऱ्यांना बायो फर्टिलायझर्स आणि बायो पेस्टिसाइड्स उपलब्ध करून देण्यासाठी कंपनीनी मोठी प्रयोगशाळा सुरू केली. शेतकऱ्यांना माती परीक्षण आणि पर्णदेठ पृथक्करण करून देण्यासाठी कंपनीनी अचूक आणि सुसज्ज यंत्रणा विकसित केली. शेतकऱ्यांना शेतीविषयक माहिती देण्यासाठी भूसंवर्धन मासिक अव्याहतपणे सुरू आहे. आणि लवकरच भूसंवर्धन फाउंडेशन तर्फे शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर पुरस्कार दिले जाणार आहेत. शेतकऱ्यांना पिकांची लागवड, रोग किडींविषयी हंगामनिहाय तांत्रिक आणि अधिकृत माहिती देण्यासाठी हे मासिक प्रयत्नशील आहे. प्रयत्नशील आणि प्रगत शेतकऱ्यांची यशोगाथा, त्याचबरोबर त्यांनी वापरलेली तंत्र अशी शेतीविषयक माहिती दर महिन्याला या मासिकात दिली जाते. आज महाराष्ट्रातलं अग्रगण्य कृषी मासिक म्हणून भूसंवर्धन उदयास आलेलं आहे. USK बद्दल अजून सांगायचं झालं तर 1999 साली USK ची स्थापना केली ते ॲग्रिकल्चर बेस फाउंडर्स. म्हणजे जो स्वतः मातीत काम करतो
तोच इतरांच्या गरजा जाणू शकतो. कंपनी डायरेक्टरचं शेतीतलं पदव्युत्तर शिक्षण, त्याचबरोबर प्रत्यक्ष प्रगत शेतीचा अनुभव, यामुळं पिकांची मुळं जशी मातीशी जोडलेली असतात ना, तसंच या कंपनीचं नातंही मातीशी जोडलं गेलंय. USK आणि SRPM या दोन्ही कंपनीचं कार्यक्षेत्र महाराष्ट्र, गुजरात, हिमाचल प्रदेश, पंजाब या काही भागांमध्ये सुद्धा चालू आहे. देश पातळीवर घेतलेली ही अत्यंत उत्तुंग भरारी आहे. पण त्याचबरोबर शेताच्या बांधापर्यंत जाऊन शेतकऱ्यांशी संवाद साधणं, तज्ज्ञ मार्गदर्शकांकडून पीक काढणीपर्यंत शेतकऱ्यांना विनामोबदला सल्ला देणं, हे कंपनींनी जपलेलं वैशिष्ट्य आहे. अहो, साधं सूत्र आहे. बाकीचे जे करतात ते आपण केलं तर आपल्यालाही तेच मिळेल जे बाकीच्यांना मिळतं. कधीही न मिळवलेलं जर आपल्याला मिळवायचं असेल तर आपल्यालाही ते करावं लागेल जे इतरांपेक्षा खूप वेगळे आहे. अहो, अभिमानाने सांगा, आम्ही शेतकरी आहोत. आणि खरं सांगू का, अजूनही उशीर झालेला नाहीये. आणि कोणीतरी म्हणलंच आहे, बेटर लेट दॅन नेव्हर. सो बी सक्सेसफुल विथ USK Agro.